Dear friends, in this video we have to see practice set 1.3 on the topic set of class 9. The first question is, if A is the set of A, B, C, D, E, B is the set of C, D, E, F, C is the set B, D and D is the set A, E, then which are the following statements are true and which are the false? The first statement is C is the subset of B. If C is the subset of B, then every element in the set C must be in set B. C मधला प्रत्येक एलिमेंट हा B मध्ये असायला पाहिजे. मग C हा सेट पाहू आपण. C हा सेट आहे B आणि D. B हा सेट आहे C, D, E आणि F. मग यातला प्रत्येक एलिमेंट या सेट मध्ये आहे का? B नाही, परंतु D आहे. मग प्रत्येक एलिमेंट आहे का? नाही. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स, because all elements in set C are not in set B. दूसरा स्टेटमेंट है A is the subset of D. If A is the subset of D, then every element in the set A must be in set D. सेट A मधला प्रत्येक एलिमेंट D मध्ये असायला पाहिजे. मग आपण A हा सेट बघू. A हा सेट आहे A, B, C, D, E आणि D हा सेट आहे A, E. तर A सेट मधले प्रत्येक एलिमेंट D या सेट मध्ये आहेत का? नाही. सो दिस स्टेटमेंट ऑल्सो फॉल्स. सो इट इज फॉल्स. रिझन तेच राहील. All elements in set A are not in set D. Third statement पाहू. D is the subset of B. D हा सेट आहे आणि B हा सेट आहे. A, E यामध्ये एलिमेंट आहे. या B या सेट मध्ये A एलिमेंट नाही. त्याच्यामुळं याही सेट मधला प्रत्येक एलिमेंट याच्यामध्ये नाही. सो D is not a subset of B. So this statement also false. Reason तेच. All elements in set D are not in set B. चौथं स्टेटमेंट आहे D is a subset of A. D पहा. D सेट कोणता आहे? D आहे A आणि E. A कोणता सेट आहे? A, B, C, D, E. त्याच्यामध्ये A आहे. या सेट मध्ये सुद्धा A आहे. या सेट मध्ये E आहे. या सेट मध्ये सुद्धा E आहे. मीन्स every element in the set D is in set A. So this statement is true. So we can say that D is a subset of A. So this statement is true because all elements in set D are in set A. Fifth statement आहे B is a subset of A. पुन्हा तेच पाहायचं आपल्याला. B या सेट मधले एलिमेंट आहे C, D, E, F. A या सेट मधले एलिमेंट आहे A, B, C, D, E. या सेट मध्ये F हा एक जास्तीचा एलिमेंट आहे. त्याच्यामुळे यातला प्रत्येक एलिमेंट या सेट मध्ये नाही, म्हणून B हा A चा सबसेट नाही. आणि हे जे स्टेटमेंट आहे आपल्याला दिलेलं आहे B is the subset of A. Therefore this statement is false. Because all elements in set B are not in set A. C is a subset of A. Next statement is C is a subset of A. C या सेट कडे पाहू आपण. C हा सेट आहे B आणि D. A हा सेट आहे A, B, C, D, E. म्हणजे यातला B या सेट मध्ये आहे, A सेट मध्ये आहे आणि D सुद्धा
या ए सेट मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो आहे सी चा हा ए मध्ये आहे, मीन्स सी इज अ सबसेट ऑफ ए. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑल एलिमेंट्स in set C are in set A. ओके. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो दॅट सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आपल्याला 1 to 20 पर्यंतचा जो नॅचरल नंबरचा सेट आहे हा युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचा आहे. मग युनिव्हर्सल सेट आपण काय ने डिनोट करतो? इट इज डिनोटेड बाय यू अँड इट इज फ्रॉम 1 2 3 4 डॉट 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 19 20. 20 पर्यंतचे नंबर आपल्याला या सेट मध्ये लिहायचे आहे आणि तो आपल्याला युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. त्यानंतर पहिलं जे प्रॉब्लेम आहे त्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये x is the set of all x and x belongs to n and 7 less than x less than 15 means हा x अशा x चा सेट आहे की जे नॅचरल नंबर आहेत पण कसे आहेत की 7 पेक्षा मोठे आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. 7 less than x less than 15 म्हणजे 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान या दरम्यानचे जे नंबर आहेत ते आपल्याला या सेट मध्ये घ्यायचे आहेत. सो x इज इक्वल टू, मग पहिला नंबर काय येईल? 8 9 10 11 12 13 and 14. This is the set x. We have to represent this set by using the Venn diagram. मग वेन डायग्राम जर आपल्याला हा सेट दाखवायचा आहे तर वेन डायग्राम साठी आपण पहिल्यांदा एक रेक्टँगल काढू. या रेक्टँगलनं आपल्याला कोणता सेट दर्शवायचा आहे? इट इज युनिव्हर्सल सेट. इट इज युनिव्हर्सल सेट. आणि या सेट मध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला दाखवायचा आहे हा एक्स सेट. तो आपण सर्कलनं डिनोट करू. दॅट इज याच्यामध्ये नाव लिहा, हा एक्स आहे आणि याच्यामध्ये हे नंबर लिहून घ्या. एक्स सेट मध्ये 8 9 10 11 12 13 and 14. दिस इज द सेट एक्स. आणि उरलेले जे नंबर आहे आता ते उरलेले नंबर आपल्याला या एक्स सेटच्या बाहेर लिहायचे आहे. यू मधले नंबर यू मध्ये राहील पण जे एक्स मध्ये नाहीत. मग उरले कोणते आता? तर ते आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याच्यामध्ये आलेला 11 12 13 14 पर्यंत आलेला आहे. पुढं 15 16 17 18 19 आणि 20. तर अशा प्रकारे हा जो सेट आहे आपल्याला वेन डायग्रामनं रिप्रेझेंट करता येते. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये यू तोच घ्यायचा आहे. सो यू इज इक्वल टू 1 2 3 4 डॉट 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 19 अँड 20 पर्यंत हा यू राहील. आणि वाय जो सेट आहे y is equal to the set of all y and y belongs to n. म्हणजे हा अशा y चा सेट आहे की जे नॅचरल नंबर आहे. y belongs to n means it is the set of natural number. So y हा नॅचरल नंबर आहे and y is a prime number from 1 to 20. नॅचरल नंबर तर आहेत पण ते कशा नॅचरल नंबरचा सेट आहे? दॅट इज द प्राईम नंबर. जे प्राईम नंबर्स आहे 1 पासून तर 20 पर्यंतच्या प्राईम नंबरचा जो सेट आहे. मग याच्यामध्ये कुठले कुठले नंबर येतील? याच्यामध्ये येणार 2 3 5 7 11 13 17 अँड 19 हे नंबर याच्यामध्ये येणार. हा आहे तुमचा सेट y. याला जर आपल्याला आता वेन डायग्राम जर रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण वेन डायग्राम साठी सर्वात पहिल्यांदा आपण एक रेक्टँगल काढू. रेक्टँगल हा
युनिव्हर्सल सेट साठी असतो. सो इट इज सेट यू. यामध्ये या यू मध्ये आपल्याला हा वाय सेट दाखवायचा आहे. मग याच्यामध्ये एक सर्कल काढू. या सर्कल मध्ये हा जो सेट आहे हा आहे तुमचा वाय, दॅट इज द सबसेट आहे तो. आणि त्याच्यामध्ये आपण हे प्राईम नंबर्स लिहू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19 हे प्राईम नंबर्स त्याच्यामध्ये लिहिले. आणि मग हे प्राईम नंबर सोडून उरलेले जे यू चे नंबर आहे ते आपल्याला युनिव्हर्सल सेटचे नंबर या रेक्टँगल मध्ये लिहायचे आहे, म्हणजे या सर्कलच्या बाहेर. मग कोणते कोणते उरले? 1, 4, 6, त्याच्यानंतर 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 आणि 20 एवढे नंबर आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे आहे. म्हणजे हा जो पहिला जो सेट आहे तो या प्रकारे आपल्याला वेन डायग्राम रिप्रेझेंट करता येते. दुसऱ्या उदाहरणाचा जो सेट आहे तो वेन डायग्राम या प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करता येते. आता पाहूया आपण प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 दिलेला आहे u इज इक्वल टू 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12. हा युनिव्हर्सल सेट आहे. त्यानंतर सेकंड सेट आपल्याला दिलेला आहे p इज इक्वल टू 1, 3, 7 अँड 10. And first problem is show set u, p and p dash by Venn diagram. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला हे सगळे जे सेट आहेत हे आपल्याला वेन डायग्राम न रिप्रेझेंट करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण u लिहून घेऊ. सो u इज इक्वल टू 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 and 10, 12. This is the set U. Then set P. P is equal to 1, 3, 7 and 10. Now we have to calculate P dash. Now what is the P dash? P dash means complement of set P. मग या सेट मध्ये कुठले एलिमेंट येतील? These elements which are not in set P. ते सेट P मध्ये असणार नाही, but they are in U. ते U मध्ये आहेत परंतु ते P मध्ये नाहीत. अशा एलिमेंटचा जो सेट आहे that set is the complement of set P. So P dash is equal to, मग याच्यामध्ये कुठले एलिमेंट येतील? याच्यामध्ये 1 येणार नाही, 3 येणार नाही, 7 येणार आहे, 7 येणार नाही आणि 10 येणार नाही. मग या एलिमेंटला सोडून उरलेले सगळे एलिमेंट यू मधले आपल्याला या पी डॅश मध्ये लिहायचे आहे. दॅट इज 2, 8, 9, 11 and 12. This is the P dash. Now we have to show these all three sets by the Venn diagram. मग वेन डायग्राम न दर्शवण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा काढू एक रेक्टँगल, दॅट इज द युनिव्हर्सल सेट. तो युनिव्हर्सल सेट राहील जो रेक्टँगल न दर्शवला आहे. दिस इज यू अँड वी हॅव टू ड्रॉ अ सर्कल इनसाइड यू. आणि या सेटला म्हणू आपण पी. या पी मधले एलिमेंट या सर्कल मध्ये लिहू आपण. दॅट इज 1, 3, 7 and 10. मग या सर्कलच्या बाहेर आणि यू मध्ये असलेले एलिमेंट जे आहेत तो राहील आपला सेट पी डॅश. मीन्स याच्यामध्ये आता कुठले एलिमेंट येतील? 2, 8, 9, 11 and 12. हा एलिमेंट, हे जे एलिमेंट आहे या एलिमेंटचा जो सेट आहे दिस सेट इज कॉल्ड एज पी डॅश. आता लक्षात घ्या P आणि P डॅश हे दोन्ही सेट मिळून U हा सेट तयार होतो. सो दिस इज द वेन डायग्राम फॉर द प्रॉब्लेम नंबर 1. त्याच्यानंतर आपण त्यातला प्रॉब्लेम नंबर 2 पाहू. व्हेरीफाय P डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू P.
आता आपण पहिल्यांदा तर यू लिहून घेऊ आपण. यू म्हणजे काय? सो यू मीन्स 1 2 3 7 8 9 10 11 and 12. दिस इज द सेट यू. त्याच्यानंतर आपण लिहून घेऊ पी. पी हा सेट कोणता आहे? तर पी हा सेट आहे 1 3 7 and 10. याच्यावरून आपण काढू पी डॅश. नाव पी डॅश. पी डॅश आताच आपण काढलेला आहे 2 8 9 11 and 12. This is a set P dash. Now we have to find out P dash of dash. P dash of dash means complement of the set P dash. P dash या सेटचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे. आता आपण कॉम्प्लिमेंट हा नेहमी युनिव्हर्सल सेटच्या संदर्भात काढत असतो आणि म्हणून P डॅशचा डॅश जेव्हा काढायचा आहे तर P डॅश मधले एलिमेंट सोडून या सेट मधले एलिमेंट सोडून यू मध्ये जे एलिमेंट आहेत उरलेले ते एलिमेंट आपल्याला त्या सेट मध्ये लिहायचे आहे. मीन्स 2 8 9 11 and 12 हे एलिमेंट या यू मधले सोडायचे आहे. मग कुठले एलिमेंट राहिले? 1 राहिला, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8 9 येणार नाही, 10 येईल. सो 10 and after that it is close. 11 12 जे आहेत ते P डॅश मध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ते P डॅश ऑफ डॅश मध्ये लिहिता येणार नाही. सो दिस इज द सेट P डॅश ऑफ डॅश. नाउ सी केअरफुली. याला जर आपण 2 नंबर दिलं आणि याला जर आपण 1 नंबर दिला या सेटला तर बघा P मीन्स व्हॉट? 1 3 7 10 आणि P डॅश ऑफ डॅश मीन्स 1 3 7 10. म्हणजे हा जो सेट आहे हा कोणता सेट आहे? हा P सेट आहे. सो वी कॅन से दॅट P डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू P. इथे लिहून घ्या फ्रॉम 1 and 2. त्यानंतर चौथं उदाहरण पाहू आपण. A is equal to 1 2 3 and 7. Write 3 subset of A. या A सेटचे आपल्याला कुठलेही 3 सबसेट लिहायचे आहे. तर ते कशी लिहिता येतील आपल्याला? तुम्ही त्याला कुठलेही नाव देऊ शकता. A is equal to 1 2 3 and 7 हा आपल्याला दिलेला सेट आहे. सबसेट सपोज B इज द सबसेट. काय राहील? 1. त्याच्यानंतर C घ्या, काय राहील? 2. त्याच्यानंतर D लिहा, काय राहील? 1 2 3. इट इज सबसेट. तुम्ही या प्रकारे या सेटचे भरपूर सबसेट लिहू शकता. वी हॅव टू राईट ओनली 3 सबसेट. तर हा होता व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 1.3 वरचा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.